नमस्कार. मावळ वार्तातर्फे राबविण्यात येणाऱ्या काही विशेष कार्यक्रमात मी बापू तारे मावळ वार्ताच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे हा एक विशेष कार्यक्रम मावळ वार्ताच्या माध्यमातून आपण सुरू केलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोणावळा आणि मावळ तालुक्यातील अनेक विशेष व्यक्तिमत्वांच्या मुलाखती आपण घेणार आहोत. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे किंवा स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा विशेष मान्यवरांच्या मुलाखती आपण आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे या अंतर्गत घेत आहोत. प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा एक घटक आहे आणि ह्या समाजाचा घटक असल्यामुळे आपण ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. परंतु समाजसेवा करायची असली की ती रक्तात असावी लागते, ती अशी उसनी मागून घेता येत नाही. असंच ज्यांच्या रक्तात समाजकारण भिनलेलं आहे अशा एका विशेष व्यक्तिमत्वाची मुलाखत आज आपण घेणार आहोत. श्री किरण शंकरराव गायकवाड यांची विशेष मुलाखत आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे या कार्यक्रमात आपण घेत आहोत. किरणजी नमस्कार. नमस्कार सर. मावळ वार्ताच्या विशेष भागात आपलं मनापासून स्वागत. किरणजी, तुम्हाला एक माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण राजकारणामध्ये जिल्हा पातळी राज्य पातळीपर्यंत काम केलेलं आहे. आपण ज्यावेळेस काँग्रेस आयमध्ये होता त्यावेळेस अनेक महत्त्वाच्या पदं आपण भूषवलेली आहेत. आपण एकदा या ठिकाणी मावळ तालुक्याच्या तर्फे आमदारकीचं इलेक्शन देखील आपण लढलेलं आहात. आपल्या सौभाग्यवती त्यांनीही नगराध्यक्षपदाचं इलेक्शन लढलेलं आहे. मग अचानक आपण या राजकारणातून माघार का घेतली? सर, माघार घ्यायचे एक मुख्य कारण म्हणजे कसं 2016ला आमच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळं जबाबदारी जास्त अंगावर आली आणि राजकारणामध्ये राहायचं तर आपण त्या पदाला योग्य न्याय दिला पाहिजे. पण वडील अचानक गेल्यामुळं जबाबदारी वाढली. परत व्यवसायामध्ये बी जास्त लक्ष देणं गरजेचं होतं आणि घरात मी मोठा असल्यामुळं ती जबाबदारी मला पार पाडायची होती. आणि जर आपण ज्या पदावर आलं आणि त्या पदाला जर न्याय देता नाही आला तर मग त्या पदाचा अपमान होतो. आणि मला ह्या सगळ्या घटनेमध्ये तिथं न्याय देता नसता आला. म्हणून मी विचार केला का आता आपण राजकारणापासून थोडं लांब राहावं आणि परिवाराकडं आणि व्यवसायाकडे लक्ष, आपल्या परिवाराकडे आणि व्यवसायाकडे लक्ष देता यावं म्हणून आपण राजकारणातून थोडं अलिप्त झालो. अलिप्त झाला. तर पुढचा प्रश्न असा आहे की आपण राजकारणासोबतच समाजकारणही तितक्याच तळमळीने करताना तुम्हाला सर्व लोणावळकरांनी पाहिलेलं आहे. तर ही समाजकार्याची जी आवड आहे, समाजकार्य करण्याची जी आवड आहे आपल्याला, ती आपल्याला कोणामुळे निर्माण झाली? आपण तसं आमचा गायकवाड परिवार आणि मी समाजकार्यामध्ये आहेच. पण जास्त मला समाजाची माझ्या आईवडिलांमुळं जास्त ओढ लागली. कारण मी लहान असताना बघायचो वडिलांना, तर आमच्याकडे तेव्हा जीप असायची आणि तुम्हालाही आठवत असेल एक जुनी ट्रक असायची. त्यावेळेस ट्रक असायची. तेव्हा मी बघायचो कुणाचंही गावातलं किंवा आजूबाजूच्या लोकांचं लग्न ठरलं का पहिली दादा जायचे, म्हणजे तुझं वराड न्यायचं ना, चल माझ्या ट्रकमध्ये. मग त्याचे डिझेल पेट्रोल टाकून अख्खं गाव त्या वराडमध्ये पवन मावळला असो, आंधर मावळ नावळ स्वघरचानी वडील जायचे. आणि मी वडिलांना किती वेळा बघितलं लाकडात लोकांच्या जेवले तर पत्राळही माझे वडील उचलायचे. तर ते बघून म्हणलं अरे या आपला एवढा मोठा माणूस जर ह्या लेवलला काम करतो तर आपणही ते करायला पाहिजे. म्हणून त्यांची प्रेरणा ठेवून मी समाजसेवा हे पहिलं माझं ठेवलं. राजकारणामध्ये 80% म्हणलं आपली समाजसेवा करायची, राजकारण हा दुय्यम भाग. म्हणजे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण करायचं हे तत्व तुम्ही बाळगलं. आणि ते सगळं वडिलांमुळे, ते वडिलांकडे बघूनच आपण शिकलोय. पण समाजकार्य तर तुम्ही वडिलांकडून बघून शिकलात, तर राजकारण देखील वडिलांकडे पाहून शिकलात असं म्हटलं तर वावगं होणार नाही. बरोबर. आता वडील राजकारणात होते म्हटलं त्यांची जी आवड, त्यांचा जो संघर्ष, काम करायची पद्धत, कुठलाही विषय हातात घेतला का ते स्वतः ताकदीने कुणालाही न घाबरता मांडणारे म्हणजे माझे वडील होते. आता तुम्ही तर सर त्यांचे मित्र आहे, तुम्हाला त्या गोष्टी माहिती आहे का. एकदा विषय घेतला का तो तडीच न्यायची जबाबदारी. मग कुणीही विरोध गेला तरी तो विषय तडीच नेणार आणि मार्गी लावणार असा त्यांचा तडकेपड स्वभाव होता. रोखठोक स्वभाववाले माझे वडील होते. म्हणून तुम्ही समाजकारण तुम्ही आता समाजकारण करायचं म्हटलं ना आपल्याला तर राजकारणाची जोडी लागतेच. कारण की लोकांच्या अडीअडचणी येतात. कुणाचं महसूल शाखेत काम निघतं, कुठं तलाठी, कुठं नगरपालिकेत काम, कुठं खासदारांकडे काम निघतं, परत कलेक्टरकडे काम निघतं. जर तुम्ही राजकारणात असाल तर तुम्हाला एक ते
जोड मिळते. चला हा समाजकारण करतो, हा राजकारण, हा शंकरराव गायकवाडचा मुलगा आहे, हा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, तर सरकारी कार्यालयामध्ये त्याचा आपल्याला एक मदत मिळते. फक्त समाजसेवक म्हटलं काय एवढा वाव तिथे मिळत नाही. त्याला जोड असली ना समाजकारण राजकारण, तर मग तुम्हाला ह्या सरकारी खातं हे दोन्ही गोष्टी असल्यावर झालतं असं आहे. म्हणून म्हटलं चला राजकारण बी बरोबर ठेवू आणि समाजकारण असं दोन्ही आपण करू. किरणजी, तुम्ही ह्या बिल्डर म्हणून, तुम्ही बिल्डर आणि प्रमोटर म्हणून देखील तुम्ही फार मोठं नाव कमावलेलं आहे. तर हा जो व्यवसाय आहे हा तुम्ही का निवडला किंवा त्याच्याकडे तुम्ही कसे वळलात? कारण ह्या क्षेत्रात तुम्ही खूप काम केलेलं आहे, खूप नाव आहे तुमचं, तर त्याबद्दल काही सांगू शकाल का? नाही, हा क्षेत्र निवडायचा मी झालं का माझ्या आजूबाजूचे लोक, माझे नातेवाईकले, माझा मित्रपरिवार, हा एकदम मध्यम वर्ग माझा जो फ्रेंड सर्कल आहे, सगळा मध्यम वर्ग माझा फ्रेंड सर्कल आहे. तर आम्ही बसायचो नेहमी, त्याला असं खंत वाटायची, अरे आपण कधी आता या लहान घरातनं फ्लॅटमध्ये जाणार, आपल्याला हे परवडणार का, आपल्याला घेऊ शकतो का. मग मी विचार केला का मी जो बिल्डिंगचा व्यवसायही केला ना, तो व्यवसाय म्हणून नाही केला. मी म्हटलं माझा मित्रपरिवार, माझ्या नातेवाईकातली जी मध्यमवर्गीय लोक आहे त्यांना कुठंतरी त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. म्हणून तुम्ही जेवढ्या लोकांना मी आता जेवढ्या स्कीम केल्या, घरं दिलीत ना, त्यात 80% लोक तर आपले नातेवाईक आणि जवळचे मित्रपरिवार आहे. जर बाजूला जर 2500चा स्क्वेअर फीट रेट चालायचं, त्यावेळेस मी 1600-1700 स्क्वेअर फीटने आपल्या लोकांना घरं दिली. मग त्याच्यातही मी फायदा नाही बघितला. म्हणजे आपल्या मराठी माणसाच्या, आपल्या मित्रपरिवार, आपल्या सर्व समाजातील लोक ह्यांना हक्काचं घर कसं मिळेल त्याच्यावर मी जास्त लक्ष दिलं. त्यामुळं बिल्डिंग व्यवसायामध्ये मी पैसे नाही कमवले, पण माणसं कमवली आणि माझ्या मध्यमवर्गीय परिवाराच्या मित्रपरिवाराला ह्यांना एक हक्काचं घर मिळून दिलं. आज तुम्ही जेवढ्या माझ्या स्कीम फिरल्या ना, तर तुम्हाला आपल्या गावातलीच लोकं दिसतील. 10 ते 15% लोक फक्त मुंबई पुण्याचे दिसतील. म्हणजे व्यवसाय करताना देखील तुम्ही त्याच्यामध्ये समाजकारणच पाहिलं? नाही, समाजकारण पाहिलं. म्हटलं माझा मित्र आहे ना, तो फ्लॅटमध्येच राहायला पाहिजे. कारण की आम्ही त्यांच्या घरी जायचो, एक खोलीचं घर, बाथरूम, बाहेर बाथरूम, 8-10 लोक राहतात. म्हटलं आपलं कुठंतरी हातभार लागला पाहिजे. म्हणून मी त्या व्यवसायामध्ये सक्सेसफुल पैशाने नाही झालो, पण माणसं मी कमवली, तो माझा सक्सेस. किरणजी, तुम्हाला माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही लोणावळा जागरूक नागरिक या नावाने एक मंच स्थापन केला होता आणि मला आठवते त्याची संहिता तुम्ही तयार केली होती आणि त्या संहितेचे तपासण्यासाठी तिचं करेक्शन करण्यासाठी तुम्ही माझ्याकडेच पाठवलं होतं आणि ती मी तुम्हाला करूनही दिली होती करेक्शन त्याची. मग एक जागरूक नागरिक मंच स्थापन करावा लोणावळ्याकरांचा एक, हे तुम्हाला का वाटलं? त्याच्यामागची कल्पना काय होती? नाही, मी काय केलं, मी राजकारणात येत होतो, समाजकारणात होतो, मी सगळा अभ्यास केला. कारण लोणावळा एक असं आपलं ठिकाण आहे का जिथं माझा रस्त्यावर चालणारा माणूस, माझा हातगाडीवाला माणूस, माझा टपरीवाला माणूस, माझा कार व्यावसायिकांना, रिक्षा संघटना, टपरीवाले, इवन व्यापारी, भाजीवाले, माझ्या प्रत्येक माणसाला आहे ना इथं त्याचं हक्काचं मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, रस्त्यावर उतरायला लागतं. आता ह्या लोकांचा प्रश्नासाठी प्रत्येक पक्ष रस्त्यावर उतरला, पण काय होतं सर, पक्ष आला का मर्यादा येते. मग समजा आता शिवसेनेने पुकारला तर मी म्हणणार मी काँग्रेसवाला, मी कसा जाऊ. BJPने पुकारला तर तो म्हणा हा मी कशाला जाऊ, तो BJPचा आहे. मग प्रयत्न सर्व राजकीय पक्षांनी केला, पण नंतर आम्ही विचार केला नाही, आपल्याला एक जागरूक नागरिक मंच स्थापन केला पाहिजे. जागरूक नागरिक म्हणजे लोणावळ्याचा जागरूक नागरिक, कुठली अडचण आली का तो रस्त्यावर आला पाहिजे. म्हणून त्याचे मी एक जे पॉईंट्स तयार केले, मी तुम्हालाच करेक्शनसाठी दिले. कारण की तुमचा जो अभ्यास आहे, शाळेत आम्ही तुमचा अनुभव घेतला, परत समाजात तुम्हाला अभ्यास आहे, म्हटलं ह्याच्यात काय करेक्शन असेल करा, तुम्ही करेक्शन करून मला दिलं. आणि मग ती जागरूक नागरिकची आपण स्थापना केली. आणि मग जागरूक नागरिक म्हणजे प्रत्येक लोणावळ्याचा नागरिक हा जागरूक झाला पाहिजे आणि झाला. म्हणजे लोणावळ्याकरांच्या उपयोगासाठी तुम्ही जागरूक नागरिक लोणावळ्याचा सर्व पक्ष एकत्र आले पाहिजेत, सर्व एका झेंड्याखाली आले ते म्हणल्यानंतर काहीतरी वेगळं नाव लागेल. हा त्यामागचा तुमचा त्यामागचा उद्देश होता. ह्या जागरूक नागरिक मंचाच्या वतीने आपण अनेक कामं केलेली आहेत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मित्राच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर लोणावळ्यामध्ये ते डिवायडर बसवले जावेत म्हणून तुम्ही प्रयत्न केलात किंवा रेड लोक केलं, अजूनही काही आंदोलन आपण केली. तर यामागचे उद्देश, यामागची प्रेरणा किंवा कुठून तुम्हाला स्फुरला असं की आपण हे केलं पाहिजे आणि कोणकोणती आंदोलनं आपण या माध्यमातून केलेली आहेत? आता जागरूक नागरिक तुम्ही म्हणजे माझा मित्राचा मुलगा सुजल हा अचानक गेला, 18-19 वर्षाचा मुलगा. हे निव्वळ त्याची चूक नाही, कोणाची चूक नाही, निव्वळ ह्या रस्त्याच्या चुकीच्या धोरणामुळे त्याचा जीव गेला. आता माझा मित्राचा मुलगा, आता माझा नातेवाईक म्हणून नाही, माझा प्रयत्न कंटिन्यू चालू होते.
नंतर म्हटलं आपण जागरूक नागरिकची स्थापना करायची. मग ही जागरूक नागरिकची स्थापना करताना मला पहिले आठवलं तर माझा परिवार म्हणजे कोण, मावळ वार्ता फाउंडेशन. बरोबर. मग मावळ वार्ता फाउंडेशनचे आमचे संस्थापक संजीव भाऊ आहे, त्यांच्याशी मी चर्चा केली का भाऊ आपल्याला हे जागरूक नागरिकाला मावळ वार्ताचा जर सपोर्ट मिळाला तर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. संजीवालाही माझी कल्पना पटली आणि मग मावळ वार्ताला विश्वासात घेऊन म्हटलं पहिलं आंदोलन आपण पुकारायचं. आणि आम्ही सगळे म्हणजे त्यात तुम्ही पण होता, अजून आपले मावळ वार्ता जे सगळे होते, आपण 5-6 जण मिळून आम्ही सर्व गावात फिरलो, पत्र दिलं, म्हटलं असंच आंदोलन आपल्याला पुकारायचं. त्यात 6 मुद्दे आपण घेतले. 6 मुद्दे असे घेतले आपण. ते 6 मुद्द्यापैकी 5 मुद्दे आपले मान्य झाले सर. पहिलं आंदोलन बघलं, रास्ता रोको केला. म्हटलं हे अपघात का होतात, मग त्या गोष्टीमध्ये 5 मुद्दे आपण ठेवले होते. आता एक एक मुद्दा मी सांगतो, थोडा वेळ जाईल, पण ते आंदोलन कसं असावं नाही ते सविस्तर सांगा म्हणून तुम्हाला तो प्रश्न हां, विचारला. तर सविस्तर तुम्हाला सांगतो ते आंदोलन कसं असावं. आता बऱ्याच वेळा आपण बघतो आंदोलन होतं, आंदोलन झालं का लोक विसरून जातात. तर आपण सगळ्यांनी, मी म्हणजे आपल्या मावळ वार्ताच्या सगळ्या सदस्यांनी विचार केला की आपण आंदोलन केलं तर आणि अर्थ राजकीय पक्षाची हां, मग सर्व राजकीय पक्षांशी भेटतो. सर्व राजकीय पक्षांना विनंती केली का शहराचा विषय आपण सर्व एकत्र आले पाहिजे. आणि सर्व राजकीय पक्ष परत सगळे NGOज, सगळे तरुण मंडळ यांनी सगळ्यांनी होकार दिला. ते म्हणले नाही हे तुम्ही करता, ही चांगली गोष्ट आहे. आणि आंदोलन पकडलं सर, यकीन न करणार, तुम्ही होते, सगळे होते आंदोलनामध्ये, त्या सर्व पक्षाचे अध्यक्ष सर्व लोक आंदोलनाला आले. आणि सर्व लोक आंदोलनाला आल्यानंतर हे लोकांना कळलं का आंदोलन होणार, जोरात होणार. तर मग त्या प्रशासनाने, नगरपालिकेने, IRBनी आणि पोलीस प्रशासनाने आमदाराला संपर्क साधला. म्हणजे आता हे काहीतरी शहरात खूप मोठं आंदोलन होणार आहे. कारण की जे वातावरण तापलं होतं, आपण ज्याच्या तोंडात हेच होतं की प्रशासन अपयशी, काम होत नाही, लोकांचा हां विद्यमान आमदार. मग ह्यांनी काय केलं, 3 दिवस आधी मिटिंग घेतली नगरपालिकेमध्ये. आपल्याला बोलत, तुम्ही आम्ही सगळे होतो, बरोबर, सगळे आपण गेलो. त्याच्यानंतर ते IRBवाले बोलवले, पोलीस बोलवले, PWD वाले सगळे बोलवले. आणि मग त्यांनी मुद्दे म्हटले तुमचे मुद्दे काय. आपण आपले 6 मुद्दे दिले. म्हटलं एक तर मनशक्ती ते खंडाळ्यापर्यंत डिवायडर लागले पाहिजे. दुसरे पथदिवेचा विषय, स्ट्रीट लाईट, मनशक्ती ते बॅटरी ते स्ट्रीट लाईट झाल्या पाहिजे. कारण की या भागात एवढा अंधार असतो, निष्पाप लोकांचे बरेच जीव गेलेले. 40 वर्ष त्या स्ट्रीट लाईटसाठी प्रयत्न चालू होते. तिसरा महत्त्वाचा विषय होता अवजड वाहनं जी शहरात येतात, ट्रक, ट्रेलर, कंटेनर, त्याच्यामुळं अपघातून आपली बरीच लोकं मेली. मी तो एक विषय आपण घेतला. त्याच्यानंतर हायवेच्या स्पीड ब्रेकरचा विषय आपण घेतला. हे विषय घेता घेता मग परत खोपोली मार्गे उलट्या मागे ते बस यायच्या, मोठ्या मोठ्या अवजड वाहनं यायचे, ते एक विषय घेतला. असे 6 मुद्दे आपण घेतले आणि एक ॲस्टनचा विषय घेतला आपण. असे 6 मुद्दे घेतले. तर मग त्यांनी आपल्याशी चर्चा केली तिथं. मग त्यांनी एक एक खोडायला चालू केलं. चला डिवायडर, त्यांनी लगेच डिवायडरचं काम पण चालू केलं होतं, तुम्ही बघितलं असेल. म्हटलं आंदोलन मोठा डिवायडर, म्हटलं ते डिवायडरचं काम करतो, अवजड वाहनाचं आम्ही करतो, स्ट्रीट लाईट आम्ही मार्गी लावतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. तर आमदार तिथं बोलले आता जर हे सगळ्या मागण्या मान्य होत असेल तर आंदोलन कशाला करायचं. तर आम्ही आमदारांना विनंती केली, मी आमदार साहेब आंदोलन करणारे मी एकटा नाही आहे, काय आमची 4-5 जण नाही आहे. हे शहरामध्ये आंदोलनाचा विषय झालेला आहे. आज उद्या आम्ही रस्त्यावर नाही गेलो तरी अख्खं शहर जाऊन रस्त्यावर बसणार आहे. बरोबर. त्यामुळे तुमच्या मागण्या मान्य जर तुम्हाला करायच्या असेल तर आमचे लोणावळ्याचा सामान्य नागरिक जेव्हा रस्त्यावर बसलेला असेल, तुम्ही त्यांच्या पुढं ते मागणीचं पत्र द्या का हे सगळ्या मागण्या मान्य, मग आम्ही 10 मिनिटात आंदोलन संपू. बरोबर. मग ह्याच्यात चूक काहीच नव्हती. कारण उद्या आपण माघार घेतली असे लोक म्हणले असे बघा हे मॅनेज झाले, याने आंदोलन मागे घेतलं. मग आमदारांनी आपल्या विनंतीला मान दिला, म्हणलं ठीक आहे तुम्ही करा. मग आपण आंदोलन केलं. सर्व पक्षाची लोकं आली, सर्व नागरिक असतील, महिला आल्या, व्यापारी महिला आल्या, साध्या घरातल्या महिलाला, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. ही सर्व लोकं आली आणि ते आंदोलन झालं. आणि आपण बोलल्याप्रमाणे 4-5 लोकच त्या आंदोलनामध्ये बोलले. आणि IRBचे जे सोनवणे होते इन्चार्ज आणि तहसीलदार आले होते, हे लोक आले, DYSP होते, त्यांनी आपल्याला आपल्या जेवढ्या मागण्या होत्या मान्य केल्या ते पत्र आपल्याला दिलं आणि आपण तिथं अर्ध्या तासात आंदोलन संपवलं. कुठलंही गालबोट न लागता सर्व मागण्या आपण मान्य करून आंदोलन संपवलं. दुसरं त्याच्या पुढचं सांगतो सर मी, का आपण असं ठरवलं होतं का आंदोलन झालं का आपण गप नाही बसायचं. मग त्यावेळी मावळ वार्ताचे सर्व सदस्य आपण जाऊन, आम्ही बऱ्याच जागी जाऊन फॉलोअप केला. त्यात महत्त्वाचं अवजड वाहनाचं बंदी आपण 8 दिवसात आणली. डिवायडर लगेच लागले. स्पीड ब्रेकर हे हायवेला अलाउड नसतात म्हणून त्यांनी पट्टे सगळीकडे मारले. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता खोपोली वरनं ती चुकीची वाहनं यायची, त्याचा GR निघाला, ते बंद झालं.
अवजड वाहनाचा GR SP कलेक्टरने आपल्याला दिला. मग 4 मागण्या आणि सर्वात महत्त्वाचा मग आपण नगरपालिकेत मला हे पद दिवे का नाही लागत नाही म्हणले. IRBने आमच्याकडनं 2.5 करोड रुपये मागितले. म्हटलं कशासाठी? म्हणले त्या जागा त्यांची आहे तर त्याचं भाडं 2.5 करोड दिलं तर आम्ही तुम्हाला लाईट लावायला देऊ. अरे म्हटलं गव्हर्नमेंट संस्थाने म्हणलं आमच्याकडे नियम आहे. आपण आंदोलनाचा तो प्रेशर टाकल्यामुळं एवढं त्यांच्यावर दबाव आला का त्यांनी 8 दिवसात पत्र दिलं का बाबा आम्ही 2.5 करोड तुमचे माफ करतो, नगरपालिकेचे 2.5 करोड नको, आम्ही आमचं परमिशन देतो. आणि त्यांनी पत्र दिवे लावायला परमिशन दिली. नगरपालिकेचे 2.5 करोड रुपये तुम्ही वाचवले. नगरपालिकेचे 2.5 करोड म्हणजे आपल्या लोणावळा शहराचे 2.5 करोड रुपये आपण वाचवले. हे लोणावळा शहराला कुणालाच माहीत नाही काही काय चाललंय, पण आपण ते 2.5 करोड वाचवले. आणि ते 2.5 करोड वाचल्यानंतर मग मी आमदारांची फॉलोअप केलं. म्हटलं आता 2.5 करोड तुम्ही DPDCमध्ये आम्हाला 2 करोड 80 लाखाचे ते बजेट होतं टेंडर. अच्छा अच्छा. तर आमदार म्हणले मी महिन्याभरात तुम्हाला ते करून देतो. त्यांनी मंगेश कुलकर्णी म्हणून त्यांच्या माणसाचा मला नंबर दिला. मी महिनाभर आम्ही फॉलोअप केलं, मी मावळ वार्ताचे आमचे सदस्य, आणि 2 करोड 70 लाखाचा फंड मंजूर झाला, टेंडर मंजूर झालं. आणि आज तुम्ही बघत असाल का मन शक्ती ते बॅटरी सगळे पद दिवे लागले, सगळ्या लाईटी लागलेल्या आहेत. मी 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न आपल्या जागरूक नागरिकमुळे मार्गी लागला. तुम्ही आता आमदारांचा उल्लेख केला होता, तर नेमकं विधानसभा इलेक्शनच्या अगोदर काही दिवस तुम्ही तुमच्या त्या पक्ष स्वतःचा तुम्ही जे सेक्रेटरी होतात, मोठ्या पदावर होता तुम्ही, त्या पदाचा तुम्ही राजीनामा दिला आणि अगदी खंबीरपणे तुम्ही आमदार सुनील शिर्के जे आहेत त्यांच्या मागे उभं राहिलात. यामागची आपली भावना काय होती किंवा त्याच्या मागचं कारण काय होतं? नाही, त्याच्या मागचं निवड एकच कारण होतं. आता मी स्वतः मी आमदारकीला उभा होतो, प्रत्येक आमदाराचं मी काम बघितलं. पण ह्या आमदारांनी जी कामं मावळ तालुक्यात केली, आता माझी मावळ तालुक्यात नाती होती, मी स्वतः मावळ तालुक्यात फिरत असतो, तर इतकी कामं केली विकासाची कामं तर त्या माणसाला तोड नव्हता. कुठलाही माणूस काम घेऊन गेला ते काम होतं. मग मी मावळमध्ये फिरत असताना, आता मी काँग्रेस पक्षाचा माणूस, जर फिरत असताना माझ्या लक्षात आलं, तुम्ही जर माझं भाषण ऐकलं तर मी नेहमी बोलत असायचो का हा आमदार चांगला, ह्याला जपा, या माणसाला जपलं पाहिजे. तर ते तसंच झालं. एक मोठं म्हणजे म्हणतो ना विरोधकांचं एक असं जाळं तयार झालं होतं. म्हणलं काही करून ह्या माणसाला विरोध करायचा आणि त्याला निवडून द्यायचा नाही. मग मी म्हटलं मी जर पक्षाचा असेल आणि माझ्या पक्षाने निर्णय घेतला का आमदाराच्या विरोध काम करायचं तर ते माझ्या विवेक बुद्धीला पटणार नाही. तर पक्षात राहून पक्षाची गद्दारी करून त्या माणसाचं काम करावं. आता तालुका सगळा विरोध करत होता आमदाराला, पण मी विचार केला का आपल्याला ह्या माणसाच्या मागं खंबीरपणे उभं राहायचं. ह्यात माझा वैयक्तिक फायदा काय नाही, पण समाजाचं काम होईल, दिनदुबळ्याचं कल्याण होईल. म्हणून मग तो 3 महिन्याआधी मी निर्णय घेतला, म्हणजे उद्या माझ्यावर कुणाच्या पक्षाचा दबाव यायला नको तर तू काँग्रेस पक्षाचं हे काम कर. आणि म्हणून मी ठामपणे ताकदीने मी आणि माझा परिवार आमदाराच्या मागं उभा राहिलो. पुढचा प्रश्न असा होता की तुम्ही आता सांगितलं की तुम्ही पथदिवे आले, जागरूक नागरिक मंचाच्या माध्यमातून डिवायडर लागले किंवा ते स्पीड ब्रेकर टाकता येत नाहीत म्हणून त्यांनी व्हाईट पांढऱ्या रंगाचे पट्टे मारले. आपल्या लोणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक आता सध्या तयार होतं. तर या स्मारकामागच्या सगळ्या हालचाली, त्याच्यामागची भूमिका, कारण तुम्हीही त्या आंदोलनात होता, तर त्याबद्दल आपण काही सांगू शकता का? त्याची बी एक मोठीच कथा आहे. कारण की जसं 10 वर्ष आम्ही ऐकत होतो महाराजांचं शिवशोभिण्याचं काम चालू होणार आहे. पण नितीन देसाई आले होते, आता ते स्वर्गीय झाले, त्यांनी एक प्लॅन दिला होता. असं ऐकता ऐकता बऱ्याच लोकांनी, काही लोकांनी उपोषण केले, काही लोकांनी आंदोलन केले, पत्रव्यवहार, मग ते काम होईनाच. मग म्हटलं आता परत आपल्याला जागरूक नागरिकला हा विषय हाताशी घ्यावा लागेल. म्हणून जागरूक नागरिक आम्ही सर्व बसलो, एक बैठक घेतली, म्हटलं 8 दिवसात आपण आंदोलन करायचं. मग ते विषय झाला, म्हटलं आंदोलन करायचं, पत्र तयार केलं, सगळं केलं. त्याच्यानंतर आमचे काही प्रतिष्ठित लोक, ज्येष्ठ मंडळी म्हटले आंदोलन करायच्या आधी एक वेळेस आपण आमदारांना भेटू, त्यांचं मत जाणून घेऊ, कारण की प्रत्येक वेळेस आंदोलन करणं बी योग्य नाही. मग आता त्या ज्येष्ठ मंडळीचा बी मान आपण ठेवला पाहिजे. मग त्यांनी आमदारांना फोन केला, आमदार म्हणले या माझ्याकडं. मग आम्ही रात्री 10:30 वाजता आमदारांना घेऊन गेलो. तिथं त्यांनी आमची बैठक घेतली. म्हटलं काय परिस्थिती? म्हटलं अशी परिस्थिती, म्हणजे जर आपले जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जर शिवशोभीकरणाला जर 10 वर्ष लागत असेल तर मग आपण समाजात काय कमवलं? तर म्हटलं आता तुम्ही एवढ्या वेळ गेले, पहिल्यांदा माझ्याकडे आलात तर तुम्ही मला महिन्याची वेळ द्या, मी महिन्यात तो प्लॅन मंजूर करतो, निधी आणतो आणि भूमिपूजन करतो. 1 महिन्याची वेळ द्या, आणि 1 महिन्यात ना आले माझ्याकडनं तर मी स्वतः तुमच्याबरोबर आंदोलनाला उभा राहील. आणि खरं मानायला पाहिलं आमदारांना, त्यांनी 20 दिवसातच परवानगी पण आणली, निधी पण आणला आणि भूमिपूजन पण झालं. आणि त्या भूमिपूजनच्या दिवशी मी आमदाराचे आभार मानले आणि सर्व पक्षीय लोक त्या मंचावर उभे होते. तेव्हा मी त्यांना आव्हान केलं का आपलं शहर बकळ होत चाललंय, तर सर्व मिळून
आपण एकमुखाने आमदाराच्या बरोबर राहू आणि सगळी विकास कामं आपण पत्रात पाडून घेऊ असं मी आव्हान केलं होतं त्यावेळेस. आणि त्या दिवशी ते काम आता मला वाटतं 90% काम पूर्ण झालं. 90% आता मला वाटतं 15 ऑगस्टला आता त्याचं उद्घाटन आहे. अच्छा. म्हणजे आज चौक इथं आपण बघितलं. जागरूक नागरिक म्हणजे तो एक आनंदाचा सोहळा असेल. तो एक झाला. म्हणजे तुम्हाला जागरूक नागरिक 2-3 विषय सांगतो. आम्ही रेल्वेचं पण आंदोलन केलं. रेल्वेच्या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय आंदोलन झाले, सर्व पक्षांनी केले, पण यश येईना. मग परत जागरूक नागरिक मोठ्या संख्येने रेल्वेवर उतरला, रेल रोको केलं. त्या गुन्हे दाखल झाले. पण आम्ही त्या रेल्वेच्या ऑफिसर म्हणलो गुन्हे दाखल करताना तुम्ही आमच्या प्रमुख लोकांवरच गुन्हे दाखल करा, व्यापाऱ्यांवर करू नका, तरुणांवर करू नका, रिक्षा संघटना ओला सांगा यांच्या कुणावर गुन्हे नका करू म्हणून आम्ही 20-22 जणांनी आम्ही ते गुन्हे आमच्या नावावर घेतले. आणि त्याचा बी असा फायदा झाला का सर, एक 8-10 दिवसात 3 लोकल चालू झाल्या आणि 1-2 महिन्यात जवळजवळ 6 लांबच्या पल्ल्याच्या गाड्यांना आता तिथं थांबा मिळाला. हा एक विषय झाला. नंतर तुम्ही भुशीचा विषय बघितला असेल तर भुशी धरणाला ती काही लोक मरण पावल्यामुळं पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि रेल्वे यांनी संयुक्त एक मोहीम आखली आणि सगळं तोडायला चालू केलं. त्यांनी जेवढ्या टपऱ्या बिपऱ्या सगळे तोडायला चालू केल्या. मग ते झाल्यानंतर म्हटलं आता हे सगळे साफ करायचा संबंध काय. मग आम्ही सकाळी जागरूक नागरिक तर काही आंदोलन केलं नगरपालिकेबाहेर. आमदारांना बी आम्ही त्यावेळेस कॉन्टॅक्ट केलं. तर आमदार म्हटले मी मुंबईत आहे, मी संध्याकाळी येणार. बरं. म्हटलं आमचं आंदोलन तर सकाळी होणार. मग संध्याकाळी आमदार आले, आम्ही सर्व जागरूक नागरिक तिथं गेलो आणि ती कारवाई थांबवली. ती कारवाई थांबली नव्हती ना सर, त्यांनी रोडपर्यंत आहे ना अख्खी दुकानं टपऱ्यात साफ करून टाकल्या असत्या. ही जागरूक नागरिकची ताकद आहे. त्या आंदोलनात मी पण तिथं होतो उपस्थित. आमदार ज्यावेळेस आमदाराचं भाषण चालू होतं त्यावेळेस मी होतो तिथं. आणि सर्वात मोठा आमचा ना जागरूक नागरिकचा अजून एक फायदा म्हणजे शहराचे काय आंदोलन करायचं पण त्या आंदोलनाला यश आलं पाहिजे. हायवेच्या आंदोलनाला 2.5 करोड रुपये आपण वाचवले. नंतर तुम्ही बघितलं असेल BVG कंपनीचं आंदोलन आपण पुकारलं. ते BVG आंदोलन एवढं आपण केलं का आपल्याला महिनाभर ते आंदोलन ताणावं लागलं. मग तिथं रास्ता रोको केलं, लोणाळा बंद केला, सह्यांची मोहीम केली, परत भजन आंदोलन केलं, ठिय्या आंदोलन केलं. एवढे आंदोलन केलं त्या आंदोलनाला यश आलं आणि तिथंही आम्ही लोणाळा शहराचे 2.5 करोड रुपये वाचले सर. म्हणजे तुम्ही बघितलं म्हणजे 2.5 म्हणजे आंदोलन दिसतं करून फायदा नाही, यश आलं पाहिजे. बरोबर. पण जागरूक आंदोलन सोडायचं नाही. ज्यासाठी आपण ते करतोय ते काम पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे तेच खरं ते आंदोलनाचं यश असतं. किरणजी थोडासा वेगळा प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं की मी आता राजकारणातून माघार घेतली माझ्या कुटुंबियांमुळं किंवा माझ्या व्यवसायामुळं, तर मला कुटुंबाकडे लक्ष देता यावं, व्यवसायाकडे लक्ष देता यावं म्हणून. तर आता थोड्याच दिवसात नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात. लोणावळा नगरपालिकेची निवडणूक ही आता आपल्या नजरेच्या टप्प्यात आलेली आहे. तर ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल आपलं मत काय सर? माझं कसं आहे आता जरी आपण लढलो आणि आपण पडलो म्हणून थांबायचं नसतं. अच्छा. आज लोणाळ्यात मी लढलो तर माझ्या एवढं काही पक्षाचे प्रमुख लोक माझा मित्र परिवारच माझ्याबरोबर होता. तरी मला 6,500 माझ्या मिसेसला मतं पडली. म्हणजे लोणाळ्या शहराची 6,500 लोक आजही माझ्या मागे आहेत ना. आजही माझ्यावर प्रेम करणारी लोक आहेत का हा माणूस आपल्या सुखादुखात असतो. आता वरिष्ठ पातळीवरनं माझ्या पक्षाचे ज्येष्ठ लोक माझे मित्रमंडळी यांचा चालू आहे विषय. आता समजा नगराध्यक्ष जर ओपन आलं तर तुम्ही प्रयत्न करणार का? म्हटलं सध्या तर माझा विचार नाही. सध्या तर माझं फोकस शहरात जी कामं कशी मार्गी लागणार त्याच्यावर आहे. पण मी आज सांगतो का 6,500 लोक आज किरण गायकवाडच्या मागे आहेत ना लोणावळ्यात. आहेत का नाही सर? म्हणजे ऑफिशियली आहेत. तेवढी मतं माझ्या बायकोला पडलेली. म्हणजे जर तुम्हाला जनतेचा रेटा आला नाही किरण शेठ तुम्ही उभंच राहा तर तुम्ही ती निवडणूक लढवणार आहात, अन्यथा तसा तुमचा विचार नाही असं तुम्हाला म्हणायचं ना? नाही सध्या तर काय नाही. पण तर अजून वेळ आहे त्याला. अजून 4-5 महिने जाणार आहे. सगळा विचार करून आपण त्याच्यावर बघू काय होतंय सर. राजकारणात काय घडू शकतं. या बाबतीत तुम्ही विद्यमान आमदार जे आहेत सुनील अण्णा शेळके यांच्याशी काही चर्चा केली का किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काही शब्द असा आलाय का? नाही नाही असं काही चर्चा झालीच नाही. कसं आहे आमदाराबरोबर आत्तापर्यंत सांगतो का राजकारणाबरोबर माझी काहीच चर्चा कधीच झाली नाही आणि अजून झालेली नाही सर. म्हणजे अजून तसं तिकडून तुम्हाला असं काही हे नाही? नाही. म्हणजे तुम्हीच असं ठरवलं की लोकांचा रेट आला तर आपण पुढं मैदानात उतरायचं. त्याचा विचार करू सर. म्हणजे उतरायचं नाही उतरायचं अजून वेळ आहे त्याला. पुढचा प्रश्न असा की आता समजा तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्याला ही निवडणूक लढवायचीच आहे, मग तुम्ही नगरसेवक म्हणून उभे राहणार की नगराध्यक्षपदावर उभे राहणार? नाही आता आतापर्यंत ज्या निवडणुका मी लढलो सगळ्या मोठ्यात लढलोय. अच्छा. आमदारकीची पण लढलो पक्षातर्फे आणि माझ्या मिसेसनी नगराध्यक्षी पक्षातर्फे लढलो.
लढाईची ते मोठीच लढाई लढायची. आता खाली लढून काय करायचं सर? म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी जर लढले तर नगराध्यक्ष पदासाठी, अन्यथा मग नाही तर मग जो चांगला उमेदवार असेल त्याच्या मागे उभं राहायचं. जर आमदार चांगले होते त्याच्या मागे उभं राहिलं, नगराध्यक्ष कोण चांगला दिसला त्याच्या मागे उभं राहायचं आपण. अच्छा. बरं, समजा कर्मधर्म संयोगाने तुम्हाला ही संधी मिळालीच आणि तुम्ही समजा नगराध्यक्ष झालाच, म्हणजे हे कसं, ते पूर्वी आपल्याला एक निबंध यायचा, म्हणजे कल्पना विस्तार करा असा एक निबंध होता की मी अमुक झालो तर, मी तमुक झालो तर. तर जर तुम्ही नगराध्यक्ष झालात तर तुमचं लोणाबद्दलचं विजन काय आहे किंवा लोणाबद्दलचा तुमचा रोडमॅप काय आहे? नाही, लोणाचा रोडमॅप मी आता जवळजवळ 8-10 वर्ष बघतोय, माझी मागणी चालूच आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे माझा काय होता सर, रिंग रोड हा झाला पाहिजे. मी 8 वर्ष फॉलोअप करतोय. रिंग रोड झाला. आता तुम्ही बघितलं शहरात जायला एकच जागा आहे कुमार, आणि बाहेर यायला एक जागा एक कुमार. बरोबर. म्हणून त्या रिंग रोडसाठी माझा फुल प्रयत्न चालू आहे. तो रिंग रोड झाला ना सर, आणि होईल आता. तर आता जो उड्डाणपूल आहे त्याचं बी आता आमदारांनी तो मार्गी लावलेला आहे, तो उड्डाणपूल होईल. आता खासदारांशी मागं लागून आज गेल्या वर्षी आमच्या इथं भूमिपूजन झालं उड्डाणपूल, म्हणजे आपल्या घरात गावठाणला जाणार रस्ता. आणि मी गेल्या आठवड्यात मी खरं खासदारांचे आभार मानेल, संसदरत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे, तर त्यांनी मागं लागून त्या कामाची वर्क ऑर्डर बी दिली. आता पावसानंतर सर काम चालू आहे. 1.5 वर्षात जर तो ब्रिज पूर्ण झाला ना, काय मुंबईला जाणारे 80% लोक रायवड मार्गे अशी बाहेर राहतील. जवळ 80% ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. तो एक विषय मी लावून धरला आहे. आणि शहरात असं मी 9 कलमी कार्यक्रम तयार केलेले आहे. मला आता हे मोठ्या मोठ्या गोष्टी तर होत राहते. मी पहिला म्हटलं, आता तुम्ही बघितलं असेल का छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे, ते आपल्या मालकीचं आहे. बरोबर. लोणार बाजार. हो. तर माझं पहिल्यापासून अर्ज आहे, तर 8-10 वर्ष मी फॉलोअप करतो का तिथं तुम्ही ते गार्डनच गेले ना, ती मालकीची जागा आहे. हे 100-200 करोडचे प्रोजेक्ट तर होत राहतील, त्याला वेळ जाईल. तर तुम्ही तिथं एक म्युझिकल फाउंटन करायचं, आपण लेझर शो करायचा, आणि मुलांसाठी थोडं खेळण्याची जागा करायची. आपल्याला 12 महिने पर्यटक टिकला पाहिजे ना आपल्या शहरात. आपल्याकडे पावसाळी वरून राजाची मेहरबानी म्हणून पावसाळ्यात पर्यटक येतो, मग 12 महिने टिकला पाहिजे ना. तो एक विषय धरला मी. आता तुंगारलीचा विषय घेतो. तुंगारली जर एवढी मोठी जागा आहे, अम्युजमेंट पार्क होईल त्या होईल, पण आज ते आपल्या मालकीचे ना. तिथं श्री संत बाळूमामाचं केवढं मोठं मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशी एकच नगरपालिका आहे की जिच्या स्वतःच्या मालकीचं तलाव आहे तिथं, मालकीचं धरण आहे. तेच मालकीचं धरण आहे. तर मी काय म्हणलं, ते होईल त्या होईल अम्युजमेंट, पण आता त्याचं सौंदर्य सर तिथं उभे राहिले ना, आज तुम्ही तिथंच राहता. तिथं उभं राहिलं का वलवण डॅम दिसतो, संत बाळूमामाचं मंदिर आहे तिथे, एवढा सुंदर परिसर आहे. ते थोडं जरी गार्डन मेंटेन केलं ना तिथं, जसं पर्यटक तिथं येतील बाळूमामाच्या मंदिरला जातील. अम्युजमेंट पार्क होईल तेव्हा होईल. हे 2. दुसरी गोष्ट, तिसरं आपलं राजमाची गार्डन आहे. त्या राजमाची गार्डनला सुशोभित केलं ना, त्याला काय 5-25 लाख खर्च केलं तर त्या गार्डनला लोक येतील. आता दगडाचं गार्डन झालं ते, त्याचं नाव रॉक गार्डन दिलं ब्रिटिशच्या जमान्यात. त्याला आपल्या लोकांना वाटतं त्याला रॉक गार्डनच ठेवायचं, तर त्याला का ना सुधरा ना त्याला. तो एक विषय होऊ शकतो सर. वलवणचं आपलं तलाव आहे, त्याला सुशोभीन करता येईल. म्हणजे माझं मत आहे का, हे जे आपल्या हक्काच्या जागा आहेत ना, या हक्काच्या जागा त्या डेव्हलप केल्या ना आपण, तर आपल्याला पर्यटक टिकवता येईल. आज रेल्वेचं तुम्ही बघितलं, रेल्वेने डेव्हलपमेंट चालू केले. पार्किंगचा प्रश्न आहे सर. रेल्वेच्या बाजूला एक कॉलनी होती नवरत्न पुढं, ती तोडली त्यांनी. आता ती नो मॅन्स लँड आहे, मग तिथं रेल्वे काहीच करणार नाही. तर रेल्वेने पूर्वी आपल्याला जागा दिलेल्या आहे, तर आज परत रेल्वेकडे आपण मागणी केली, ती जागा लीजवर दिली, तर केवढा मोठा पार्किंगचा पट्टा आपल्याला मिळेल. त्या गोष्टी म्हणजे एक सेंट्रलाइज पार्किंग तुम्हाला असं नाही वाटतं की का दुकानाच्या समोर गाड्या थांबतात, एक तर रस्ता अरुंद, त्यात परत एक गाडी थांबली की मध्ये डिवायडर, मग जाणाऱ्या त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं, असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, तसंच आहे. त्यामुळे आहे ना, रेल्वेशी संपर्क साधला ना, तर ती जागा देतील ना. तो मोठा पट्टा आहे, पार्किंगचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होऊन जाईल. मग तुम्ही या छोट्या 8 कलमी कार्यक्रम आपल्याकडे केला ना सर, 8 कलमी कार्यक्रम, ह्याला निधीची आवश्यकता नाही, तेवढे पैसे आपल्या नगरपालिकेकडे. म्हणजे तुमचं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, वलवण लेक, तुंगालीच्या डॅमला गार्डन करणं, राजमाची गार्डन सुधरवणं, या 4 गोष्टी केल्या ना, तर पर्यटक येणारच आपल्याकडं आणि थांबणार 12 महिने. मला वाटतं आपण अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. राजकारण, समाजकारण, जागरूक नागरिक म्हणजे या सगळ्याला आपण हात घातलेला आहे. आता थोडंसं तुमच्या घराकडं, म्हणजे आता आपल्या मातोश्री अजून आहेत, वडिलांचा जो हात होता तो लवकर आपल्या शिरावून गेलेला आहे, आपल्या सौभाग्यवती आहेत, आपली मुलं आहेत. तर या कुटुंबाबद्दल आपली भावना काय आहे, आपल्याला काय वाटतं? आपला भाऊ आहे नाही का, आपल्याकडून खंडेरायाची कृपा आहे, स्वामी समर्थाची कृपा आहे.
आई अजून स्वामींच्या कृपेने चांगली आहे. माझ्या मुलीचं लग्न झालं. आज मी आजोबा झालोय, नातू आहे मला. अरे वा. हां, हां, परत माझी आता पुतणी होती डॉक्टर साक्षी, तिचं लग्न झालंय. हां, हां. मुलगा आहे तो MBA झाला. आता नागेशचा मुलगा आहे तो MBA करतोय. आता व्यवसायामध्ये स्वामींच्या आशीर्वादाने सगळं आमचं व्यवस्थित चालू आहे. आणि जे इतर माझी मंडळी त्यांनाही सांभाळून आपण पुढं चाललोय सर. म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या कार्यामागं तुमचं संपूर्ण कुटुंब तुमच्या मागं आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही आहे ना सर. आज कुटुंब, आई आहे माझी, माझी मंडळी आहे, माझा भाऊ आहे, माझे पुतणे आहे सगळे. हे जोही मी निर्णय घेणार, आमच्यात कसं आहे सर, घरात बसून आम्ही रात्री आमचं जेवण एकत्र असतं डायनिंग टेबलवर. मग दिवसाच्या घडामोडीने पुढं काय करायचं हे आम्ही सगळ्या आईसमोर मुलांसमोर चर्चा करूनच आम्ही सगळे निर्णय घेतो. मी असं कोणालाही अंधारात ठेवून निर्णय आम्ही घेत नाही. म्हणजे खंडाळ्यामध्ये किरण शंकरराव गायकवाड असा वावरणारा एक मुलगा हळूहळू आपल्या व्यवसायामध्ये उतरला. तो व्यवसाय करता करता तो वडिलांच्या आशीर्वादाने राजकारणाकडे वळाला आणि वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली, आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजसेवेचं व्रतही अंगीकारलं आणि पुढे राजकारण आणि समाजकारण यांची एकत्र सांगड घालून त्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल केली. आणि आपण पाहतो की आज एका चांगल्या स्थितीमध्ये, चांगल्या पदावरती श्री डॉक्टर किरण गायकवाड हे उभे आहेत. तर त्यांचा हा प्रवास अतिशय रोमहर्षक आहे. तो या ठिकाणी आपण एवढ्यासाठी जाणून घेतला की या संपूर्ण मावळ तालुक्यात किंवा ही मुलाखत जे जे कोणी पाहतील त्यांनाही अशी उर्मी आली पाहिजे की मीही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मीही काहीतरी नवीन केलं पाहिजे. यासाठीच आपण डॉक्टर किरण गायकवाड यांची ही मुलाखत या ठिकाणी घेतली होती. मी माझ्या संपूर्ण मावळ वार्ता परिवाराच्या वतीने किरण गायकवाड यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यात त्यांना असंच उदंड यश मिळावं, त्यांच्या घरात शांतता, समाधान, आनंद आणि आरोग्य खेळावं ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर.